भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज यांच्या जनसंपर्क या ठिकाणी ठेवण्यात आला आहे कार्यालयामध्ये। आपण बघू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी जनसंपर्काची आहे। जिल्ह्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी नागरिक येत आहे आपली समस्या घेऊन। विधानसभा क्षेत्र असो या इतर जिल्ह्यातले लोक असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधीर भाऊकडे येतात। सुधीर भाऊकडे विविध मागण्या मागतात। भाऊ, इतका मोठा जनसंपर्क तुमच्याकडे, रोजचे हजारच्या वरचं पत्र तुम्ही साईन करतात, कशा प्रकारे हा जनसंपर्क इतका मोठा असतो? साधारणतः आपण जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनता आपल्याला मतरूपी आशीर्वाद देते। प्रत्येकाला व्यक्तिगत रीतीने वाटतं की त्याचा प्रश्न सुटावा। काही प्रश्न असे असतात की जो सोडवणं सोपी असतं, काही प्रश्नाला शासकीय दरबारी मंत्रालयापर्यंत पाठवावं लागतं, तर त्याला मी प्रत्यक्ष स्वतः घेऊन जातो। त्याचंही माझं रजिस्टर मी आता तयार केलं की कोणत्याही मंत्र्यांकडे पत्र गेल्यानंतर त्या पत्राचा पाठपुरावाही करता यावा आणि ज्या प्रश्नासाठी संसदीय आयुधांचा उपयोग करावा लागतो, मग तारांकित प्रश्न असेल, लक्षवेधी असेल, प्रश्नावर उपस्थित अर्धा तास असेल, सर्वसाधारण अर्धा तास असेल, अल्पसूचना प्रश्न असेल किंवा एखाद्या विषयावर अशासकीय विधेयकावर बोलताना तो प्रश्न मांडण्याचं काम असेल, तो त्याची यादी मी करून घेतो आणि मग जो विषय जेव्हा जेव्हा मांडता येईल तेव्हा तेव्हा तो विषय मांडण्याच्या दृष्टीने मी त्या संदर्भातल्या माहितीच्या स्वतंत्र फाईल्स नसती करून ठेवतो। जेव्हा आपल्याला मांडायचा असेल तेव्हा मग तो विषय मांडता येतो। इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, अनेक लोक येत असतात, कशा प्रकारे याला तुम्ही सामोरे जाता? म्हणजे इतके लोक येत आहेत, इतके प्रश्न असतात, दिवसभर तुमच्याकडे लोकांची रांग लागून असते। नाही, शेवटी लोकांशी अतिशय नम्रपणे जाणं हे मला वाटतं माझं कर्तव्यच आहे। एकदा नव्हे 7दा जनतेने निवडून दिलं। माझ्या आयुष्याचं आमदार म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली किंवा सेवा करण्याची संधी दिली, ही तर 13 कोटी लोकांपैकी फार कमी लोकांच्या नशिबात येते। आज 13 कोटी लोकांपैकी 288च असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना आमदार म्हणून संधी दिली। मग या संधीचं आपण सोनं करायची की नाही ठरवलं पाहिजे। जनतेने तुम्हाला निवडणुकीत उभं राहावं म्हणून जनतेने काय आंदोलन थोडी केलं आहे, जनतेने काय उपोषण थोडी मांडलं आहे। तुम्ही गेला जनतेच्या समोर आणि जनतेला सांगितलं मी तुमची सेवा करेन, मग तुम्ही सांगितलं तर मग सेवा केली पाहिजे, जेवढी होते तेवढी केली पाहिजे। आणि त्या दृष्टीनेच मी विधिमंडळाचा उपयोग नेहमी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी केला। आपल्यालाही माहिती आहे, गेला आठवडाभर मी कर्जमुक्तीसाठी विषय मांडतोय आणि फक्त मी विषय मांडत नाही, तर कर्जमुक्ती आवश्यक कशी आहे आणि मग तो निधी उपलब्ध कसा होऊ शकतो हेही मी सांगितलं। आणि म्हणून फक्त मागणी करत नाही, त्या मागणीला तर्कसंगत आधार देणं ही माझी जबाबदारी आहे। उद्या आदिवासी कल्याण विभाग आहे। आता आमच्यासाठी हे दुर्दैव नाही आहे का की 75 वर्ष एक तर या देशाचा राष्ट्रपती आमची आदिवासी बंधू किंवा भगिनी झालीच नव्हती, पण आजही तुम्ही मुंबईमध्ये चर्च गेट ते वसई विरार किंवा CST ते बोरीवली, एक तरी आदिवासी बंधूपैकी कोणी मोठा बिल्डर दिसतो का दिसत नाही? कारण अजूनही माझा आदिवासी बांधव मागे आहे। मी मिशन शौर्य केलं आणि आता माझी मागणी आहे, मी जी आता पुन्हा जेव्हा आता साधारणतः अर्थसंकल्पांच्या मागण्यांवर चर्चा होईल की मग MIDC करताना एक प्रयोग करू ना आपण की 2 MIDC मी सुचवल्या, पोंभुर्णा आणि गोंडपिपरी, की आदिवासी तरुणांसाठी करा, त्यांना स्पेशल स्किल द्या। आदिवासी विभागाने तरी कमीत कमी आदिवासी तरुणींनी निर्माण केलेल्या वस्तू विकत घेतल्या पाहिजे। आश्चर्य हे आहे की आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाच्या दूध खरेदी सुद्धा एकाच ठेकेदाराला दिली जाते का? आदिवासी कुटुंब गाई म्हशीचं पालन पोषण करून आदिवासी हॉस्टेलला दूध देऊ शकत नाही का? तर ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येतात तेव्हा तेव्हा त्या मांडायचा मी प्रयत्न करतो। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मंत्री नाही आहे तरी लोकांची इतकी गर्दी, ज्यापर्यंत मंत्री असतानाही इतकी गर्दी होती त्यापेक्षा जास्त गर्दी अजून तुमच्याकडे दिसत आहे, लोकांचा मोठा विश्वास दिसत आहे, काय सांगाल? तर शेवटी काम केलं तर लोकांना एक विश्वास वाटतो आणि मला नेहमीच वाटतं की निवडणूक जिंकणं हे महत्वाचं नाहीये, लोकांची मनं किती जिंकता येतील त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। कुठं मीही कमी पडतो, पण माझा नेहमीच हा प्रयत्न आहे की नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून जेवढे प्रश्न सोडवता येईल ते सोडवण्यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे। कारण शेवटी एक दिवस सर्व पद जाणारच आहे। 10-20 वर्ष तरी पद गेल्यावर आठवणीत आपण राहिलो पाहिजे, या दृष्टीने मी सैनिक शाळा केली, वन अकादमी केली, मेडिकल कॉलेज केलं
कॅन्सर हॉस्पिटल केलं, बॉटनिकल गार्डन केलं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्टकडून 263 कोटी रुपये आणले, अयोध्येच्या प्रभू रामाच्या मंदिराला काष्ट पाठवलं, मी आता पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयाला काष्ट पाठवतोय, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, वाघनक आणलं, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, श्रीशैलमला मंदिर बांधलं, शेकडो कामं केली. कधीतरी तर आठवणीत राहील. हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.